हॅलो हाय नमस्कार. मी आहे तेजश्री आणि तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत करते माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज करते आहे वडापावची रेसिपी. तर वडापावची रेसिपी करण्यासाठी इथं मी 7-8 मिरच्या घेतल्यात हिरव्या, त्यानंतर 2-3 आल्याचे तुकडे घेतलेत करून आणि 5-6 लसणाच्या पाकळ्या घेतल्यात. हे मी बारीक वाटून घेणार आहे. त्यानंतर इथे मी 2 कांदे घेतले आहेत मोठे, ते बारीक चिरून घेते. इथं मी कांदा बारीक चिरून घेतल्यानंतर मी फोडणीला कढीपत्ता घेतला आहे थोडासा आणि 5-6 बटाटे शिजून घेतलेले आहेत इथं. त्यानंतर मी कढई ठेवली तापायला आणि त्यामध्ये फोडणीसाठी 2 पळी तेल घातले. तर तेल छान तापल्यानंतर आधी फोडणीला आपण मोहरी घालूया. मोहरीची छान फोडणी देऊन घेऊया. मोहरी तेल तापल्यामुळं मोहरी छान तडतडली. त्यानंतर मग आपण जिरं घालून घेऊया. जिरंही छान तडतडले म्हणजे दोन्हीची फोडणी छान बसली. त्यानंतर आपण कढीपत्ता आणि कांदा दोन्ही घालून घेऊया. कांदा तर छान परतून घेऊया. छान गुलाबी होईपर्यंत परतून घ्यायचा आहे कांदा. बघू शकता तुम्ही किती छान कांदा परतून घेतला आहे. आणि आता थोडीशी हळद घालून घेऊया. थोडीशी हळद घालून घेते आणि छान मिक्स करून घेते. आता त्यानंतर मिरचीचं हे वाटण वाटलेलं घालून घेते. मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे. आणि आता इथं 1 चमचा मीठ घालते मी, कारण बटाटा आणि फोडणीचं कांदा वगैरे सगळ्याला पुरेसं मीठ घालायचं आहे चवीपुरतं आणि ते छान तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे. आणि आता इथं शिजवलेला बटाटा चिरून घेतला आहे मी, किंवा तो मॅश करून घेतला तरी चालेल. ते घालून घेते आणि छान मिक्स करून घेते. मस्त परतून घ्यायचा बटाटा चांगला आणि थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घेऊया वरून. आता बॅटर रेडी करण्यासाठी मी एक 5 ते 6 चमचे बेसन पीठ घेतले. किती वडे आहेत त्यानुसार त्याचं म्हणजे अंदाजानुसार घ्यायचे. आता इथं मी मीठ घालून घेते थोडंसं चवीपुरतं. ते छान मिक्स करून घेऊया आणि मग थोडीशी हळद घालून घेऊया त्याला कलरसाठी. आणि आता पाण्याने मिक्स करूया छान. कशी कन्सिस्टन्सी हवी आहे त्यानुसार थोडं थोडं पाणी घालून मिक्स करून घेते. छान मस्त मिक्स करून झालं आहे. मस्त अशी पेस्ट तयार झाली आहे. तुम्हाला कसं घट्ट पातळ कसं हवं आहे त्यानुसार. आणि आता इथं मी कडक तेल तापायला ठेवले. तेल छान तापले. त्यानंतर आता मी तळायला घेते वडे. मस्त खरपूस असे वडे तळून घ्यायचे. कशी वाटली वडापावची रेसिपी मला कमेंट्समध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि इथं गरमागरम वडापाव असा तयार आहे. मी हिरवी मिरची तळून घेतली आहे त्यासोबत. आणि कशी वाटली रेसिपी नक्की सांगा कमेंट करून. व्हिडिओला लाईक करा.